तर मित्रांनो, आज आपल्याकडे टाटाची हॅरियर आली होती, जसं की डिझेल लीक होत होतं गाडीचं. तर आपण डायग्नोस केल्यानंतर कळालं की हा जो डिझेल रिटर्नचा पाईप आहे, हा थोडासा हलका त्याला होल पडलेला आहे. त्याच्यातून हा होल जो कवर असतो पाईपचा, हा लॉंग टर्ममध्ये थोडासा घासून थोडासा त्याची झीज झालेली आहे. तर हा पाईप तर अवेलेबल नाही आपल्याकडे, पण डिझेल जास्त गळत असल्यामुळे आपल्याला आता सध्यापुरतं काहीतरी याला बंदोबस्त करायचा आहे. डिझेल इतकं गळालेलं आहे गाडीचं की अल्टरनेटरवरून एकदम ॲक्सल आणि खालची जे फ्रेम आहे ही सगळी ओली झालेली आहे. कार ओनरच्या रिटर्न पाईप असल्यामुळे गाडीला काही जास्त इश्यू झाला नाही, गाडी चालत होती. जास्त प्रमाणात लीक झाल्यानंतर कळालं. तर आपल्याकडे गाडी कार ओनर घेऊन आल्यानंतर आपण चेक केल्यानंतर तर हा पाईप आहे. तर याला आपण हा जो जॉईंट आहे हा टाकणार आहे. सध्या पाईप ऑर्डर करून, हा याच्यावर पार्ट नंबरही आहे. हा पाईप आपण ऑर्डर करून या गाडीला बसवणार आहे. तर याच्यावर पार्ट नंबर मेन्शन केलेला आहे, पाहू शकता आपण. धन्यवाद मित्रांनो.